नमस्कार मंडळी. हिवाळा आला की बाजारात गाजर, मटार, बीट, फुलकोबी किती छान आणि ताजी मिळते ना. आणि अशाच हिवाळी भाज्यांनी बनवलेली बटर स्ट्रीट स्टाईल पावभाजी आज मी तुम्हाला माझ्या घरीच खास खूपच चविष्ट आणि रंगीत पावभाजी दाखवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मध्ये मी खूप उपयुक्त टिप्स सांगणार आहे. चला तर आधी आपण सगळं साहित्य बघूया. मी सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून नीट कट करून घेतल्या आहे. 1 वाटी मटार, 1 गाजर, 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चॉप केलेले, 2 मोठे टोमॅटो, 2 छोटे बटाटे, 2 ढोबळी मिरची, 1 बीट आणि 1 छोटी फुलकोबी तिच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आहेत. हिवाळ्यात अशा भाज्या वापरल्या की भाजी खूपच क्रीमी आणि टेस्टी लागते. आता मसाले बघूया. अमूल बटर, काश्मीरी लाल तिखट, जिरे धने पावडर, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ. आता कुकर गॅसवर गरम करून घेतला. त्यात थोडं बटर घातलं आणि बटर मेल्ट झालं की आधी फुलगोबी टाकली, मग गाजर, बटाटे, वाटाणे, बीट सगळं एकत्र करून चवीनुसार मीठ घातलं आणि 2 ग्लास पाणी टाकून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढल्या. भाज्या जास्त ओव्हर कुक करू नका, नाहीतर रंग डल होतो. कुकर थंड झाल्यावर झाकण काढलं. भाज्या छान शिजलेल्या होत्या. एक्स्ट्रा पाणी वेगळं काढून घेतलं आणि सगळ्या भाज्या नीट मॅश करून घेतल्या. एकही तुकडा राहू द्यायचा नाही. आता खरी पावभाजीची मॅजिक सुरू होते. कढई गरम केली, त्यात बटर आणि 1 चमचा तेल घातलं. बटर मेल्ट झाल्यावर 2 बारीक चॉप केलेल्या शिमला मिरच्या आणि 2 बारीक चॉप केलेले कांदे घातले. मोठ्या फ्लेमवर परतवत राहिले, कांदा सॉफ्ट होईपर्यंत. हाय फ्लेमवर परतवलं की स्ट्रीट स्टाईल टेस्ट येतो. आता हिरवी मिरचीची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घातली. जिरे घालायचं राहिलं होतं म्हणून थोडं बटर बाजूला करून जिरे घातले. मग सुके मसाले, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट याने रंग खूप छान येतो, 1 चमचा धने पावडर, मीठ आणि 3 चमचे पावभाजी मसाला. सगळं छान मिक्स केलं. आता बारीक चॉप केलेला टोमॅटो घातले. थोडं पाणी घालून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवलं. टोमॅटो सॉफ्ट झाल्यावर मॅशरने थोडं मॅश केलं. आता शिजवलेल्या भाज्या टाकल्या. थोडं पाणी घातलं आणि मिक्स केलं. आता भाजी पातळ वाटेल, पण काळजी करू नका, थंड झाले की घट्ट होतं. 5 मिनिट झाकण ठेवून उकळली. वरून बटर आणि कोथिंबीर टाकली. बीट घातल्यामुळे भाजीला खूप सुंदर रंग आला आहे. एकदा नक्की ट्राय करा. आता पाव भाजूया. तवा गरम करून बटर लावलं. थोडा पावभाजी मसाला, कोथिंबीर टाकून पाव दोन्ही बाजूने छान भाजून घेतले आणि अशी तयार झाली आपली खमंग बटरी हिवाळी भाज्यांची खास पावभाजी. होममेड पावची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी वृषालीज रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.